यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी उद्या सकाळी 8 वाजल्यापासून होणार आहे। यवतमाळच्या दारव्हा मार्गावरील शासकीय धान्य गोदामामध्ये मतमोजणी पार पडेल। मतमोजणी केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी जी आहे ती उद्या यवतमाळच्या दारव्हा मार्गावरील याच शासकीय धान्य गोदाम या ठिकाणी होणार आहे। या संपूर्ण ठिकाणी पाहिलं तर कडक अशा पद्धतीने पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। सोबतच कर्मचाऱ्यांची सुद्धा आज या ठिकाणी ड्यूटी जी आहे ती लावण्यात आलेली आहे। तगडा अशा पद्धतीने बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। एकूण जर पाहिलं तर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये 30 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी जी आहे ती होणार आहे। यामध्ये कारंजा विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी 26 फेऱ्या होतील, वाशिम विधानसभेसाठी 28 फेऱ्या, पुसद विधानसभा मतदारसंघासाठी 25, दिग्रससाठी 28 फेऱ्या, तर राळेगाव विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी एकूण 25 फेऱ्या ज्या आहेत ते होणार आहे। या संपूर्ण ठिकाणी जर पाहिलं तर कडक अशा पद्धतीनं पहारा देखील देण्यात आलेला आहे आणि तगडा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ।